गणाधीश सोईश सर्वा गुणांचा प्रारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूर्त चक्रार्वाचा नमो बद्ध आनंद रागाचा श्रीरामचंद्रा प्रबळा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये तुझे निद्रा तैवेदसी मदरा सुभद्रा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। श्रीराम श्री मयुरेश्वराला वंदन करते, प्रभू श्री रामचंद्रांना वंदन, श्री हनुमंत श्री समर्थ आपले सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज यांना वंदन आणि तुम्ही सर्व गुणीजन महेशाच्या मूर्ती जगदीशाच्या मूर्ती तुम्हा साऱ्यांना वंदन। दासबोध दशक 4 समास 3 नवविधा भक्तींपैकी मुख्य नामस्मरण भक्ती या भक्तीचं विवेचन निरूपण थोडक्यात करायचा प्रयत्न करते। रोजच्या नित्योपासनेतील हा समास आहे, नामाचा समास असा आपण तो ओळखतो आणि रोजच्या व्यवहारातला आपला आहे। त्यातील केवळ 2 ओव्या फक्त इथे आधी आपण म्हणूया। मागा निरूपले कीर्तन जे सकळास करी पावन आता एका विष्णू स्मरण तिसरी भक्ती श्रीराम स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान श्रीराम। आता स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे। आपण आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरू महाराज चैतन्य महाराजांच्या आज इतक्या वर्षांच्या आपल्या वाडवडिलांच्या परंपरेतून ते जे नाम आहे ते नाम आपल्या सद्गुरूंकडनं आपल्याकडे आलेलं आहे आणि हे नाम जे आहे या नामाचं किती महत्व की जयांचा जनी जन्म नामार्थ झाला। असं का नाही म्हटलं की जयांचा जनी जन्म रामार्थ झाला? जयांनी सदा वास रामात केला, जयांच्या मुखी सर्वदा रामकीर्ती। का बरं? आपल्याकडे जर रामोपासना आहे, आपल्या सद्गुरूंची रामोपासना आहे, आपल्याकडे ती परंपरेने चालत आलेली आहे, वाडवडिलांच्याकडून चालत आलेली आहे, आपलं उपास्य दैवत प्रभू श्री रामचंद्र आहे, तर नामार्थ झाला नामकीर्ती असे शब्द नाम हाच शब्द का वापरला असेल समर्थांनी त्याचं थोडक्यात आपण स्मरण करूया। ते अशासाठी असावं की जगामध्ये आज हजारो वर्षांपासून दशावतार झाले, विष्णूंचे अवतार झाले, महादेवानीही सर्व आसुरी शक्तींचं त्यांनी दमन केलं। विविध देवदेवतांनी वेळोवेळी जगदोद्धारासाठी जन्म घेतला आणि अनेक आसुरी शक्तींचा त्यांनी पराभव केला। कालाच्या ओघामध्ये तीर्थक्षेत्र नाहीशी झाली। रामायण महाभारतातल्या मूळ ज्या 40,000 30,000 पाठसंहिता होत्या त्या खरं म्हणजे आज नष्ट झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा नाम हे कायम राहिलं। म्हटलेलंच आहे ना, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आणि मग करावा विठ्ठल। खरं म्हणजे आपण रूप आधी पाहतो, कारण नाद रूप गंध स्पर्श हे सगळं आपण देहाच्या जाणीवेने भोगत असतो, पण असं कधी होतं का की डोळ्यांनी आपण सुगंध अनुभवतो? असं होत नाही। की कानाने आपण एखादा स्पर्श अनुभवतो? असं होत नाही। आपल्याला त्या जाणीवा एकमेकात मिसळून आलेल्या असतात आणि म्हणून रूप नाहीसं झालं तरी सुद्धा नाम हे चिरंतन कायम हे कायमच राहतं। आता स्मरण देवाचे करावे। आपण एक साधा प्रश्न विचारूया की तुमच्या घरी कोण कोण राहतं? आपण परिचय झाला की आपण विचारतो ना एकमेकांना की तुमच्या घरी कोण कोण राहतं, माझ्या घरी कोण कोण राहतं।
पण आपण असं म्हणत नाही की मी श्री महाराजांच्या घरी राहतो किंवा मी श्री महाराजांच्या घरी राहते, असं आपण म्हणत नाही. अनुग्रह मिळाला तरी मला ही जाणीव होत नाही की देहबुद्धी इतकी कायम आहे की हा माझा देह आहे, ही माझी गाडी, माझ्या बुद्धिमत्तेने मी मिळवलेली, माझं ऐहिक शिक्षण किंवा माझं जे व्यक्तिमत्व मी म्हणून आहे, माझं म्हणून काहीतरी अस्तित्व आहे, हे अस्तित्व, हा अहंकार माझा शेवटपर्यंत जात नाही. हा जन्म तर जाऊच दे, तो जन्मोजन्मी जात नाही. आपण असं म्हणतो की ब्रह्मसत्य, उपनिषदकारांनी वेदांनी ब्रह्मवाक्य सांगितलेलं आहे की ब्रह्मसत्य जगत मिथ्या. मला नाही असं वाटत. याचं कारण माझ्यासाठी बटाटावडा जगत आहे, माझ्यासाठी 100 साड्या जगत आहे, माझ्यासाठी गाडी बंगला ऐहिक शिक्षण सगळं काही, मला मिळणारा मान परत प्रतिष्ठा, माझं केलेलं कौतुक, हे सगळं माझ्यासाठी जगत आहे. मग मी असं कसं म्हणू की जगत मिथ्या आहे, जग खोटं आहे, असं मी कसं म्हणू? कारण माझ्या समोर वावरणारे, माझ्या समोर जन्म मृत्यू आदी व्याधींनी ग्रासलेले, नाना संकट भोगलेले आणि आनंदाचेही क्षण भोगलेले, उत्सवाचे क्षण भोगलेले असे आपण सारेजण अनेक गोष्टींमधनं आपण जात असतो, आपला जीवन व्यवहार जात असतो. मग जगत मिथ्या म्हणायचं तरी कसं? पण सर्व संतांनी एकमुखाने ज्याचा उच्चार केला ते ब्रह्म निश्चितच सत्य आहे, याची जाणीव आपल्याला ती श्रद्धेने होत नाही. आता नास्तिक मनुष्यही असतोच की त्याचा देवावर विश्वास नाही, पण खरं सांगायचं तर 100 आस्तिकांपेक्षा खऱ्या संतांना किंवा मोठमोठ्या संतांना, विवेकानंदांनी पण म्हटलेलं आहे की 100 आस्तिकांपेक्षा मला खरा खुरा सच्चा नास्तिक आवडतो. याचं कारण असं आहे की त्याची जी श्रद्धा आहे ना, की मी देव मानत नाही, पण त्याचा जो स्फुल्लिंग रूपाने फुललेला जो अहंकार आहे बुद्धीचा, तो काम करतो असं त्याला वाटतं. त्याच्यामुळे ड्रास्टिक चेंज त्याच्यामध्ये होणं, जे आपण म्हणतो की अचानक पराकोटीचा बदल होणं, अशा माणसामध्ये शक्य असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाल्या कोळी. हत्या करणारा वाल्या कोळी, वाटसरूंना लुटणारा वाल्या कोळी, का बरं त्यांनी नारदांचं ऐकावं? त्यालाही ही बुद्धी झालीच असते की. दुर्योधन काय म्हणतो तो कृष्णाला, अरे कृष्णा तू परमात्मा आहे, सर्व जगाने मान्य केलेलं आहे, पण माझी बुद्धीच पालटत नाही, त्याला मी करू तरी काय? रावणाला सुद्धा माहिती आहे की रामाचं जे अलौकिकत्व आहे ते किती मोठं आहे, पण तरी सुद्धा माझ्यातल्या ज्या दुष्टबुद्धी आहेत किंवा माझ्यातला जो अहंकार आहे की मी विजय मिळवू शकतो, माझ्या बुद्धीने, माझ्या शक्तीने, माझ्या पराक्रमाने जो विजय मी मिळवू शकतो, हा जो अहंकार आहे, हा अहंकार देहबुद्धीतून आपल्या नष्ट होत नाही. आणि ही सारीच माझी काय तुमची काय आपल्या साऱ्यांची अवस्था असते. आता इथे बसलेले आपण आपल्या वाडवडिलांच्या परंपरेतनं सुद्धा 3 कोटी नामजपाचा संकल्प केलेले माणसं इथे उपस्थित आहेत. 3 कोटी नामजप पुरा केलेली माणसं इथे उपस्थित आहेत. आणि रोजचा एक दिवा लावून रामरक्षादी स्तोत्र रोजचं पठण, की जे आपल्या परंपरेमध्ये आहे, असं करणारी ही माणसं आपल्यासारखी, माझ्यासारखी इथे उपस्थित आहेत. मग प्रश्न असा येतो की मग जे भाऊसाहेब केतकरांनी उत्तर दिलं की भाऊसाहेब की तुम्हाला महाराजांचं, आता तुम्हाला मृत्यूचं भय वाटत नाही का? त्यांनी असं उत्तर दिलं होतं की का वाटावं, मी आत्ता श्री महाराजांकडे आहे आणि नंतरही मी श्री महाराजांकडेच जाणार आहे. याचा अर्थ असा होतो की स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. आता सकाळचा दासबोध ऐकला ना की माझा परमार्थ संपून जातो, ही गोष्ट खरीच आहे. मग माझा परमार्थ कुठे उरतो की संध्याकाळी दिवा लावावा, हे आपले जे संस्कार आपल्यावरती असतात, रामदीक्षा म्हणावी, आपली नित्योपासना करावी, मग माझा परमार्थ पूर्ण झाला असं मला वाटतं. पण आपल्या सद्गुरूंच्या हातात सुद्धा माळ आहे. म्हणजे नाम जप कसा करावा, असा करावा का तसा करावा, अनेक शंका, बुद्धीला तर्क वितर्कच्या पलीकडे इतक्या शंका भेडसावत असतात. आणि म्हणूनच आपल्याला जे सद्गुरू सरळपणे सांगत असतात की ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. आता रामकृष्ण गोविंद ह्याच्यात सुद्धा 3 नावं आलेली आहेत. मग ते मीटरमध्ये बसत नाही, ते संगीतातले बरेच लोक, तज्ज्ञ लोक बसलेले आहेत. मग ते रामकृष्ण गोविंद असंच का आहे? कृष्ण गोविंद राम असं का नाहीये? किंवा गोविंद कृष्ण राम असं का नाहीये? रामच पहिला का आहे? तर त्याचा अवतार पहिल्यांदा झाला म्हणून, मग कृष्णाचा झाला म्हणून, की पुन्हा कृष्णाचंच नाव आहे म्हणून, असं नाहीये.
केवळ मीटरमध्ये बसतात म्हणून संतांचे शब्द येत नाहीत, तर त्याच्या पाठीमागे भावना जी आहे, त्यांचा जो अनुभव आहे, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे, हे जे तुकाराम म्हणतात. कारण तुकारामांचा हा मी एक याच्यामध्ये सांगेन की विष्णुपंत फागणीसांनी ज्याच्यामध्ये अभिनय केलेला आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमधला संत तुकाराम बघा, आणि आत्ताचा आधुनिक जो चित्रपट आहे तुकाराम, आत्ताचा आधुनिक तुकाराम अस्सल आहे. याचं कारण असं आहे, म्हणजे अशी गोष्ट ऐकिवात आहे माझ्या, की विष्णुपंत फागणी श्री महाराजांकडे गेले होते आणि पेटीवरती महाराजांनी असं सांगितलं की ही भूमिका तुम्ही करू नका. आणि खरोखरच त्यानंतर ते स्वतःला तुकाराम समजू लागले आणि ते भूमिष्ठच आहे. इतका मोठा चुकीचा परिणाम, म्हणजे सद्गुरू आज्ञापालन ही काही सोपी गोष्ट नव्हे. आणि म्हणून आत्ताचा जो तुकाराम चित्रपट आहे तो अस्सल वाटतो. याचं कारण असं आहे की इतका दुष्काळ पडला, म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये येणारं कोणतं दुःख तुकारामांनी सहन केलं नाही. जवळ पैसा नव्हता, दुष्काळ पडला, आपलं अन्नधान्य वाटून टाकलं, आपली मालमत्ता सगळी देऊन टाकली, भावंडांच्या नावाचं होतं ते त्यांना देऊन टाकलं, आणि अक्षरशः माती ओरबाडून खावी इतका दुष्काळ पडला होता सलग 5 वर्ष. आपण असं म्हणतो ना की महाराजांनी सांगून ठेवलंय की प्रापंचिकाला पुढचे 3 दिवस, काय माहिती तेवढ्यात कोणते ते बंद 3 दिवस पुढे अन्न वस्त्र निवारा जर असेल तर त्यांनी अत्यंत समाधानात राहावं आणि नामस्मरण करावं. पण मला असं वाटत नाही ना, मला असं वाटतं की माझी पुढची 30 वर्ष कशी जातील ते चूक नव्हे. कारण प्रत्येक जण आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी सगळं काही साठवत असतो, पण तेव्हा आपण आपल्यासाठी साठवताना विसरतो. हे सांगणं सोपं आहे, निरूपणामध्ये हे सांगणं सोपं आहे, पण ते प्रत्यक्ष अनुभवायला तेवढं नामस्मरण. कशासाठी ते स्मरण करायचं म्हणायचे की श्री महाराजांसारखे गुरु लाभणं ही फार फार मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी सांगितलेलं नामस्मरण, विवेकानंदांनी सुद्धा तेच सांगितलं की मला एखाद्या पंडिताशी वाद घालण्यापेक्षा किंवा माझं खरं मत काय आहे देवाविषयी ते पटवून देण्यापेक्षा मला एखादा तो शेतकरी आहे ना, तो गरीब आहे ना, तो अडाणी आहे ना, तो अश्रद्ध आहे ना, त्याच्याशी बोलायला मला आवडतं. कारण त्याच्या डोक्यामध्ये कोणत्याही विचारांची, कोणत्याही गैरसमजांची किंवा गृहीतकांची भेंडोळी झालेली नसते. कृष्णाचा जन्म कुठे झाला, किती साली झाला, या घरात झाला का तिकडे झाला, कुठे कुठला कोणाचा उगम आहे, मग 5000 वर्षांपूर्वी काय घडलं, मग अश्वत्थामा आता आहे का. पुढच्या कार्यक्रमामध्ये अश्वत्थामाचा उल्लेख फार सुंदर पद्धतीने येणार आहे कथकच्या कार्यक्रमामध्ये. पण ह्या सगळ्या तर्कवितर्कापेक्षा सुद्धा ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ही सरळ श्रद्धा आपल्या सद्गुरूंवर थोडीशी कमी पडते. तुमची नाही म्हणत आहे, तुमची श्रद्धा आहेच, नाहीतर आपण सगळे इथे उत्सवासाठी इतक्या आनंदाने का बरं जमलो असतो, गेट टुगेदर केलं असतं, छान माल मस्ती गाणी लावली असती, नाचलो असतो, असं काहीतरी केलं असतं. ज्या अर्थी दत्त जन्मासाठी कालचा प्रसंग फार ऐतिहासिक आहे, बस आमच्या सगळ्यांनीच तो ऐकलेला असेल नाही का. पण कुणालाही असं वाटलं नाही की इथून आपण परत मागे पक्का मनामध्ये होता की आम्ही उत्सवाला चाललो, आम्ही दत्त जन्माच्या उत्सवाला चाललेलो आहोत. ही जी धारणा आहे, ही धारणा मनुष्याला पुष्कळ पुढे नेत असते. आणि म्हणूनच कदाचित नामस्मरण भक्ती तिसरी येते. श्रवण, आपण आपल्या आई वडिलांकडनं, त्या पूर्वजांकडनं, रामायण महाभारत कथांमधनं अनेक देवाधिकांच्या कथा, त्यांचे चमत्कार, हे सगळं हरिकथा निरूपण आपण ऐकत मोठे झालेले असतो. आता हल्लीची पिढी, मी असं पण तरीही मी असा आरोप करणार नाही की हल्लीची पिढी काही करत नाही किंवा त्यांना काही आवडत नाही, असा मी अजिबातच आरोप करणार नाही. दुसरी, श्रवण जेव्हा करतो आपण, टू हिअर अँड, कानानी सगळ्यांना सक्षमपणे ऐकू येणं, दॅट इज टू हिअर, अँड टू लिसन. तुम्हाला सगळ्यांना सांगायला नको की लक्षपूर्वक ऐकणे, याचा अर्थ टू लिसन. हे लिसनिंग जे आहे ना, श्रवण जे आहे ना, हे श्रवण जोपर्यंत आत्मत झेपत नाही तोपर्यंत माझ्यातून ते नामसंकीर्तन येत नाही. म्हणून दुसरी भक्ती आहे कीर्तन. मी गोष्ट केव्हा सांगेन माझ्या मुलीला, माझ्या मुलाला लहानपणी मी रामकृष्णांच्या कथा केव्हा सांगेन, जेव्हा त्या मी नीट ऐकलेल्या आहेत, ज्या परंपरेने मला शिकवलेल्या आहेत, ज्या संस्कारातून माझ्याकडे आलेल्या आहेत. आणि म्हणून पहिलं श्रवण, मग कीर्तन. स्मिता काकूचं कीर्तन आपण दत्त जन्माचं ऐकणारच आहोत.
कीर्तनकारांनी अनेक आख्यानांमधून लावलेलं कीर्तन हे त्यांचं कीर्तन आहे. कारण समाजामध्ये एका समूहाला एका सूत्रामध्ये बांधण्यासाठी हे कीर्तन मिळत असतं. पण हे कीर्तन प्रत्येकजण करू शकतो. मी, तुम्ही हे प्रत्येकजण आपण कीर्तन करू शकतो. कारण हे कीर्तन तुमचं स्वतःचं असणार आहे की मला देवाचं नाव ऐकायला आवडतं, मला देवाची गोष्ट ऐकायला आवडते, मला देवाचं काहीतरी देवाच्या संबंधित म्हणजे गंभीर चर्चा करून गंभीर चेहरा करून देवाचं आपण काहीतरी करतोय असं दाखवण्यापेक्षा अत्यंत खेळीमेळीने सुद्धा देवाचा विषय जो आहे हा सतत आपल्या आजूबाजूला असणं खूप गरजेचं आहे आणि तेच आपलं संकीर्तन आहे. आणि मग जेव्हा हे कीर्तन वाढतं त्यावेळेला स्मरण, प्रत्येक वेळेला स्मरण करणं, देवाचं करणं, देहबुद्धी सोडून करणं खूप कठीण गोष्टी आहे. कारण गुरुदेव रानडे असं म्हणायचे की मी 5 मिनिटं नामस्मरणाला बसायचो. गुरुदेव रानडे आणि माझ्या आजोबांची भेट झाली. आणखीन एक संदर्भ मी असा सांगेन की मावशी आजी म्हणजे आंबेडकर आजीचे भाऊ मामा ओक, म्हणजे इथे संदर्भ माहिती असतील म्हणून सांगते, पण बाकीच्यांनी ते एक व्यक्ती म्हणून धरायला हरकत नाही. त्यांचा अजिबात देवावर विश्वास नव्हता. श्रीराम. त्यांचा अजिबातच देवावर विश्वास नव्हता, नास्तिक होते. आणि पण तरी सुद्धा आजोबांची आणि त्यांची घट्ट मैत्री. आणि दोघेही एकदा गुरुदेव रानड्यांकडे गेले आणि अंतर्मनामध्ये म्हणजे ते बाजूला उभे असायचे, मामा बाजूला उभे असायचे आणि त्यांच्या काय गप्पा चालत असतील आजोबांच्या आणि गुरुदेव रानड्यांच्या त्या चालू असायच्या. भेटीनंतर ते असं म्हणाले, गुरुदेव रानडे असं म्हणाले मामा ओकांना की जसा मी तुला पाहतोय ना तसा मी देव पाहिलाय, विश्वास ठेव. ज्या वेळेला आम्ही इतके विज्ञानाचे तर्कवितर्क लढवतो, चांद्रयान जर आम्ही इथे बसून ते टेकतंय कधी त्याच्यासाठी आम्ही टाळ्यांचा कडकडाट करतो, जगभरामध्ये भारताचं कौतुक होतं, तर आमच्या संतांनी सांगितलेला मार्ग त्याचं आम्ही अनुसरण का करत नाही. आणि सगळ्या संतांचा मार्ग तोच आहे, नामस्मरण. नामस्मरण पाविजेती समाधान श्रीराम. आता समाधान हा शब्द आलाय, अखंड आणि समाधान आपण जोडून घेऊया. अखंड, खंड ज्याच्यात पडणार नाही असा. आता आपला परमार्थ जसं मी सांगितलं की माझा परमार्थ सकाळी दासबोधाचं निरूपण ऐकण्यात संपतो आणि संध्याकाळी देवाला दिवा लावला, रामरक्षा म्हटली की मग किंवा गणपतीच्या दिवशी त्याची पूजा केली, गणपती घरामध्ये असतील तेव्हा, किंवा इतर काही सणवाराला पूजा केली की माझा परमार्थ संपतो. पण तसं न होता ज्या वेळेला समाधान, त्याची आपण थोडी व्याख्या बघूया की अंतःकरणाची प्रसन्नता म्हणजे समाधान. मग हे मन आणि अंतःकरण दोन गोष्टी आहेत का? म्हटलं तर मराठीच्या व्याकरणामध्ये समानार्थी शब्द आहेत. हृदय म्हणजे मन म्हणजेच अंतःकरण, पण मन आणि अंतःकरण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मनामध्ये वृत्ती, सगळ्या प्रकारच्या वृत्ती, लोभ, अहंकार, सगळे विकार हे सगळे मनामध्ये येतात. पण अंतःकरणामध्ये फक्त शुद्ध आणि पवित्र भाव असतो. इतका मोठा फरक आहे. मग ज्या वेळेला माझं अंतःकरण, अंत म्हणजे ते आत आहे ना, अंतःकरण ज्या वेळेला माझं शुद्ध भावनेनी, आणि हे व्हायला खूप वेळ जातो. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला किती वेळ दिलाय बघा, की रोज 1 माळ तरी कर, किमान 1 माळ तरी कर. रोज जेवताना, जेवायच्या पूर्वी 3 वेळा श्रीराम म्हण. काहीतरी एक छोटासा नियम, पण तो कठोरपणे नित्यनेमाने पाळ, तुझं काम होऊन जाईल. इतकं जर श्री महाराज सांगतात तर त्यांच्यावर आपण का नाही विश्वास ठेवायचा, नाही का? आणि ही जी श्रद्धा आहे ना, खरं म्हणजे अंधश्रद्धा, कर्मकांड, ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ काळामध्ये खूप बदल झालाय त्याच्यामध्ये, आणि आपण ते चुकीच्या अर्थाने वापरतो. अंधश्रद्धा याचा अर्थ जे देवस्वरूपाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान कळून न घेणं म्हणजे अंधश्रद्धा. आपल्याला असं वाटतं की हे बळी देणं, अमुक तमुक सगळ्या गोष्टी ज्या चालतात ते त्या अंधश्रद्धा आहेत, किंवा पूजा अर्चा, नारायण नागबली, अमुक तमुक व्रत, उपास, व्रत वैकल्य, त्याला आपण कर्मकांड म्हणतो. पण कर्मकांडामध्ये खरं म्हणजे या सगळ्या ज्या नवविधा भक्ती आहेत, या नवविधा भक्तींचा कर्म याचा अर्थ करणे, कृती करणे. मग कृती करणे ती जर निष्ठेने करायची असेल तर कोणती कृती तुम्ही जर निष्ठेने करायची असेल तर ते कांड म्हणजे अध्याय. कर्मकांड या शब्दाचा अर्थ आहे की कृतींचे अध्याय होऊ देत. आपण मात्र काळाच्या ओघामध्ये कर्मकांड या शब्दाला खूपच
कमी किंवा त्याचं जे अर्थाचं जे मोठेपण आहे, व्यापकपण आहे, ते आपण खूप कमी करून टाकलेलं आहे. असो, भगवंत शब्द श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणीतरी एक उद्या कोणीतरी एक नंतर टिंग टिंग करा, कारण पुढचा कार्यक्रम त्यालाही तितकंच महत्व आहे. कारण भगवंत हा शब्द श्री महाराजांच्या मुखामध्ये किंवा अखंड त्यांच्या चरित्रामध्ये फार येतो. आपल्याला असं वाटतं की भगवंत म्हणजे काय, तर परमेश्वर, ईश्वर, देव. पण भगवंत या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. मग ते ज्ञान काय आहे? ते ज्ञान असं आहे की माझा जन्म हा भगवत प्राप्तीसाठी झालेला आहे. हा माझ्या जन्माचा मूळ हेतू आहे आणि तो मी विसरतो. तो मी साफ विसरते. याचं कारण बाहेरची जी सगळी आकर्षणं आहेत ना जन्माबरोबर आलेली, ती सगळी मला इतकी खेचून येतात की कशासाठी हे सगळं करायचं. नोकरी नोकरी करून, महाराजांनीच उत्तर दिलेलं आहे की नोकरी नोकरी करून. एकदा महाराजांना प्रश्न विचारला होता की तुम्ही असं म्हणता ना की राम 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 असं म्हणून राम दिसेल किंवा परमेश्वराचं दर्शन होईल किंवा मोक्षप्राप्ती होईल. म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय एखादी कॅडबरी आहे का? तर नाही, निश्चितपणे नाही. भगवंताचं दर्शन होणं म्हणजे काय एखादा आपल्याला काहीतरी साक्षात अनुभूती येणं असं आहे का? ती देखील आहे, पण तिथपर्यंत माझी पोहोच नाही. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल आता बोलू इच्छित नाही. सांगायचा मुद्दा काय की आपण श्रद्धा ठेवणं, एखाद्या साधू संतांनी सांगितलेल्या मार्गावरती श्रद्धा ठेवणं हे फार गरजेचं आहे. आणि ती श्रद्धा काम करते. पांडित्य, वादविवाद, तर्क हे जगाच्या अंतापर्यंत चालू राहतील आणि ते एंडलेस आहे. त्याला कुठेही त्याची सांगता नाहीये आणि ते एखाद्या चांगल्याच मुद्द्यावर संपतील असंही नाहीये. मग हे स्मरण आम्ही का करायचं? तर समाधान मिळवण्यासाठी. कसं मिळेल मला समाधान? मला आधिव्याधी आहेत, नाना संकट आहेत, जगात कोणीही भोगलं नाही एवढं दुःख मला आहे. आणि काय सांगता तुम्ही की समाधानी राहिलं पाहिजे, देवाचं स्मरण केलं पाहिजे, असं कसं म्हणता? एक साधा विचार करूया जो श्री महाराजांनी सांगितलेला आहे. आज आम्ही श्रीखंड खाल्लं, किती छान होतं, मला फार आवडलं. उद्या आमरसाचं जेवण आहे बरं का, सांगून टाकते निरूपणातच. उद्या आमरसाचं जेवण आहे. दोन्हीची गोडी वेगळी आहे. परवा आणखीन काहीतरी आहे. दोन्हीची, तिन्ही सगळ्या पदार्थांची गोडी वेगळी आहे, त्याचा रसास्वाद वेगळा आहे. पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा खाऊन सुद्धा आमचं समाधान होत नाही. आम्ही त्याची आठवण काढत राहतो की अरे हा, हे अशा चवीचं आम्ही खातोय ना, ते फार छान होतं. बरोबर. पण रोजच्या माझ्या आयुष्यामध्ये मला भगवंताची आठवण कुठे येते? मग तिथे आम्ही काय करतो? तिथे आम्ही दिवा लावताना स्तोत्र पठण जे आम्ही शिकलेलो आहोत ते फक्त स्तोत्र पठण आम्ही वाचेने करतो. पण महाराज म्हणाले ते तरी करा. श्री महाराज म्हणजे किती काय म्हणावं आपल्या सद्गुरूंबद्दल. ते म्हणतात ते तरी करा. का करा? कारण जिभेला, मनाला, अंतःकरणाला त्याची सवय होईल. निखाऱ्यावर पाय कळतपणे पडला काय, नकळतपणे पडला काय, तो त्याचं काम करतोच. हे शब्द महाराजांचे आहेत. सांगायचा मुद्दा, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे, समाधान श्रीराम. नोकरी नोकरी करून नोकरी मिळणार नाही, कारण ती अशाश्वत आहे. मग हा जप केला, तो उपास केला. उपास या शब्दाचा अर्थ निराहार राहणे असा आहे. पण मला शेंगदाण्याची आमटी आवडते, रताळ्याचा किस मला आवडतो, रताळ्याची खीर सुद्धा मला आवडते. आणि उपवास त्याचा जो पुढचा शब्द आहे, उपास म्हणजे निराहार राहणे आणि उपवास याचा अर्थ शेजारी राहणे. कुणाच्या? भगवंताच्या. मग भगवंताच्या शेजारी राहायचं म्हणजे काय? महाराजांचाच उपाय, नामस्मरण करणे. मग ती जी मनाला लावायची आणि ते आपला घात करतं असं आपल्याला वाटतं, पण तरी सुद्धा चिकाटीने. पुन्हा एकदा गुरुदेव रानड्यांचा संदर्भ पुढे जोडते. ते म्हणाले मी 5 मिनिटं वाढवली, फक्त आठवडाभर मी 5 मिनिटच नामस्मरण केलं. त्याच्या पुढचा आठवडा मी 5 मिनिटं अजून वाढवली. आणि असं करता करता ज्या वेळेला ते स्थिर झालं त्यावेळेला 6 तास अखंड नामस्मरण ते करू शकले. साधू संतांनी, गुरुदेव रानड्यांसारख्या साधू संतांनी स्वतःच्या कृतीतून सिद्ध केलंय. आमचाही नाही होणार जप, काही हरकत नाही. 13 माळा रोजच्या मी ठरवल्यात,
नाही होणार, त्या संकल्पासाठी केलेल्या असतील तर जरूर कराव्यात, नाही होणार, पण त्या करूच नये. आज 2 केले आणि उद्या 3 केल्या, परवा केल्याच नाहीत, असं मात्र करू नये. खरं मी आत्ता एवढंच सांगू शकते, कारण मी एवढा जप करत नाही. जपाचा अधिकार कसा असावा हे ज्या त्या अनुभूती घेतलेल्या साधू संतांनीच सांगावं, श्री महाराजांनीच सांगावं. पण निरूपणासाठी ती ओवी आलेली आहे. आणि नामाचा महिमा काय आहे, ब्रह्मचैतन्य वास्तूमध्ये बसून दुसऱ्या कुठल्याही विषयापेक्षा नामाचा महिमा काय आहे तोच पुन्हा पुन्हा, जो आपल्या सद्गुरूंनी गायला तोच पुन्हा पुन्हा गावा, असं मला वाटतं. प्रल्हादासारख्या, नारद मुनींसारख्या किंवा ज्ञानेश्वरांसारख्या सर्व संतांनी जे नामाचं अधिष्ठान गायलं, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठान याचा अर्थ स्थापना, जी मनामध्ये झालेल्या असतात. व्यक्ती खूप जिद्दी असतात, काही लोक बघा खूप जिद्दी असतात, त्यांचा तो स्वभाव असतो की लाथ मारीन तिथे पाणी काढीन, काहीही करीन पण मी ही गोष्ट करीनच. त्यासाठी ते आपलं तन मन धन, आणि असे लोक जसं की लोकमान्य टिळक, सावरकर, म्हणजे ही नावं सुद्धा घेण्याच्या, आपण आपले जे क्रांतीचे विचार असतात पण ही नावं सुद्धा घेण्याची आपली योग्यता खरं म्हणजे नाही. श्री महाराज टिळकांविषयी असं म्हणायचे की खरोखरच हा मनुष्य जर देशकार्याला गेला नसता तर महर्षी पदाला पोचला असता. सावरकरांविषयी सुद्धा 3 दिवस त्यांना पंतप्रधान करून बघा रे, सगळा जग पालटून टाकेल, हे श्री महाराजांची वाक्य आहेत. सांगायचा मुद्दा काय की अखंड रवाने ज्ञानी, जगभरातल्या ज्ञानी विचारवंत बुद्धिवाद्यांनी सुद्धा जिथे नामस्मरणाचा महिमा गायला, तर त्यांच्यावर कुठेतरी आपण श्रद्धा ठेवून आपण नित्यनेमाने नाम हे घेतलं पाहिजे. आणि ह्याच नामाचा उच्चार कबीर जे करतायत त्याच्यानी हे निरूपण संपवते. किंवा तुम्ही जे काही एवढं छान ऐकून घेतलं, त्याचा आनंद घेतला असाल तर, किंवा नामस्मरणाचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला ते वाढीस लागावं हीच इच्छा मनामध्ये धरून, आधी माझं वैयक्तिक स्वतः ते वाढीस लागावं ही इच्छा तुमच्याकडनं हा आशीर्वाद मागते. आणि कबीरांच्या या पदाबरोबर हे जे निरूपण आहे ते इथे याची सांगता करते. नाही ना सुदे राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया 1,84 फेरे फिर कर, सुंदर नर तनु पाया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया. खाया पिया, माझं वर्णन चालू आहे. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, इन्होंने क्या रे कमाया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. कहत कबीर सुनो भाई साधो, साधू म्हणजे तुम्ही, जगदीशाच्या मूर्ती आहात तुम्ही सगळे गुणीजन श्रोते, साधू मूर्ती आहात. म्हणून कबीर सांगतात तुम्हाला, कहत कबीर सुनो भाई साधो, आया वैसा गया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. आपण श्रीरामाचं राम भजन जे महाराजांना अत्यंत प्रिय आहे ते नामस्मरण आपण करूया आणि इथे निरूपणाची सांगता करूया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम